भारतीय जनता पक्षाचा आमदार आहे, जिथे शिंदे गटाचा आमदार आहे, तिथे 150 कोटी ते 250 कोटी नगर विकास खात्यात आले. आणि हे मी काय पुराव्यानिशी बोलतोय. माझ्याकडे वर्क ऑर्डर आहेत, वर्क ऑर्डर बघितलेले आहे. ठीक आहे, काळजी घ्या. नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना असं म्हणा. ठीक आहे, काळजी घ्या. सुप्रीम कोर्टात डिसिजन व्हायचं आहे आणि सुप्रीम कोर्ट चौथा स्तंभ आहे. चौथा स्तंभ ज्या वेळेला मला सांगेल की हा पक्ष, आत्ता कोणी सांगितलंय? इलेक्शन कमिशनने सांगितलंय. तुम्ही मूळ आपल्या नाही, विषयाकडे जसं वळा. तुम्ही उभाटा म्हणता, म्हणजे सभागृहामध्ये, आता सभागृहामध्ये त्या दिवशी म्हटलेलं आहे मी. ठीक आहे अनिलजी, आपण म्हणजे आपण मूळ कामकाजाकडे वळा. हा, नाही म्हणूनच म्हटलं. ठीक आहे, काय म्हणू त्याला मग? डिस्टर्ब होऊ नका, बोला. हा, आपण सांगा. एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या शिवसेनेचे नगरसेवक खुश. लाडकी बहीण आहे ती. यांच्या नेतृत्वाखाली असलेले नगरसेवक का? तर फक्त एकनाथ शिंदे नगर विकास मंत्री आहे म्हणून तुम्ही 200 कोटी रुपये दिलेत. म्हणजे ते 200 कोटी रुपये आत्ता आलेत. तुम्ही एखादं काम केलं एका वेळेला तर साधारण नियमाप्रमाणे 3 वर्ष ते काम तुम्हाला परत करता येत नाही. आता 2024ला तुम्ही प्रत्येक विधानसभेमध्ये 200 कोटी रुपये दिले. मुंबईची विधानसभा किती आहे हो? 3 किलोमीटरमध्ये, 3 किलोमीटरच्या पुढे नाहीये. म्हणजे माझी बँड्राचं पकडलं तर बँड्राच्या सिग्नल पासून ते वाकोल्याच्या सिग्नल पर्यंत तुम्ही तर नेहमी जाता, तुम्हाला माहिती आहे 2.5-3 किलोमीटरच्या वरती नाही आहे. तिथे तुम्हाला 200 कोटी रुपये मिळालेत. त्या 200 कोटीमध्ये माझी पॉप्युलेशन किती आहे? 2.5 कोटीची पॉप्युलेशन आहे विधानसभेची. तुम्हाला माहिती आहे की एका बिल्डिंगमध्ये मला जवळजवळ 2 मोठ्या बिल्डिंग मिळाल्या तर माझी 600-700 मतं तिथेच होतात. म्हणजे मला साधा जो काय भौगोलिक रचना आहे माझी, त्याच्यामध्ये मला वॉर्डात जर काम करायचं असेल तर मला 1 कोटी रुपये, 1.5 कोटी रुपये, 2 कोटी रुपये खूप झाले एका कॉर्पोरेशन वॉर्डचे. तिथे तुम्ही मला फक्त 25 लाख रुपये देताय आणि समोरच्याला तुम्ही किमान 2.5 कोटीपासून 10.5 कोटीपर्यंत, 15 कोटीपर्यंत पैसे देताय. कशासाठी? कोणी तुम्हाला अधिकार दिला? तुम्ही ट्रस्टी आहात, मालक नाही आहात पैशाचे. केवळ दुजाभाव, दुश्वास. अरे किती ओरबडणार तुम्ही? पुन्हा ही कामं होत आहेत का? त्याच्यात जर मी ज्या दिवशी जाईन त्या दिवशी किती गोष्टी बाहेर येतील. म्हणजे 200 कोटी रुपये तुम्हाला आता नगरसेवक, नगर विकासचा फंड, पुन्हा हा फंड वापरणार कुठे? मग आम्हाला जी माहिती मिळते ती खरी खोटी मला माहीत नाही, पण जी काय माहिती मिळते की नगरसेवक निधी हा निधी फक्त द्यायचा आणि त्याच्यावरचे टक्के घ्यायचे. कामं झाली नाही झाली, आता ह्याची ज्या दिवशी चौकशी होईल, ज्या दिवशी काय होईल, सगळं बाहेर येईल, तोपर्यंत काय किती पुलाखालून पाणी गेलं असेल मला माहीत नाही. त्याच्यामुळे हा जो दुजाभाव आहे हा कसा दूर करणार? मुंबई महानगरपालिका ह्याचं उत्तर देणार की नाही? आज मुंबईच्या नालेसफाई व्यवस्था, मुंबईच्या उपमहापौरांनी आयुक्तांचा राजीनामा मागितलेला आहे. आम्ही तर मागितलेला आहेच, परंतु मुंबईचे शिवसेनेचे शिंदे गटाच्या नेतृत्व, शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेल्या उपमहापौरांनी मागितलेला आहे. काय याला काय अर्थ आहे की नाही? उपमहापौर आयुक्तांचा राजीनामा मागतो, म्हणजे काहीतरी तथ्य आहे ना त्याच्यामध्ये. म्हणजे अंतर्गत किती स्पर्धा आहे, अंतर्गत किती भेदभाव आहे, अंतर्गत किती भानगडी आहेत, या हळूहळू बाहेर यायला लागल्यात. मुंबईवरती तर चर्चेवरती अजून काय ते बोलायचं ते बोलू, पण मुंबई महानगरपालिकेचा कोण दिसत नाहीये मला इकडे. तर त्याची जबाबदारी कोण घेणार, त्याचं उत्तर कोण देणार, ते उत्तर पण मला पाहिजे. याच्या बाबतीमध्ये हा दुजाभाव आमच्यावरती का? वेगवेगळ्या हेडमध्ये पैसे दिले, त्याच्यात कोर्टात काय व्हायचं ते मी आता करीन, परंतु इतका तर वाईट वागू नका. थोडंफार पार्सॅलिटी आम्ही पण समजू शकतो. सत्ता ज्याची असते त्याला खुश करायला कार्यकर्त्यांना काहीतरी करावं लागतं, इतकं पण आम्ही समजू शकतो. पण इतके वाईट वागू नका की एक दिवस लोकांच्या पैशाचा दुरुपयोग केल्याच्या कारणास्तव तुमच्यावरती इतकी वाईट परिस्थिती येईल की तुम्हाला उत्तर देणं कठीण होऊन जाईल. हा झाला दुसरा विषय. तिसरा विषय जो होता की तुम्हाला माहिती आहे पुण्याला 22 लोक गावठी दारू पिऊन मेले.
ह्या 22 लोकांमध्ये इथे चर्चा झाली आणि ज्या वेळेला पुण्याला अशा प्रकारचं झालं, ताई गेल्या तिकडे, ताई बघून आल्या. अतिशय म्हणजे दुर्दैवी घटना आहे की कोणतरी हलक्या घाणेरड्या पद्धतीची दारू बनवतो, विकतो, गरीब लोक ते पितात आणि मरतात. याच्यात 13 पोलीस सस्पेंड केले, 13 राज्य उत्पादन शुल्काचे सस्पेंड केले. पण ज्यांच्यावरती ही जबाबदारी आहे त्यांना कोणाला सस्पेंड केलेलेच नाही आहेत. मी राज्य उत्पादन शुल्क खात्याची हातभट्टी रोखण्याची जबाबदारी, अवैध दारू रोखण्याची जबाबदारी, तिकडे कसं आहे डिव्हिजन असते. डिव्हिजनचं काम काय, दुकानांना व्हिजिट करणं, हॉटेलला व्हिजिट करणं, रेस्टॉरंट बार वेळेवरती चालू होत आहेत की नाही बघणं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना बघायला लागतात. फ्लाईंग स्क्वॉडची जबाबदारी काय की अवैध दारू रोखणं. तिथे डिव्हिजनल फ्लाईंग कमिशनर, डिव्हिजन फ्लाईंग DDC, डिव्हिजनल फ्लाईंग स्क्वॉड आहे. डिव्हिजन फ्लाईंग स्क्वॉडची जबाबदारी आहे की हातभट्ट्या, अवैध दारू हे सगळं पकडणं, हे सगळं रोखणं. आणि ह्याच्यामध्ये मेन काम कोण करतं? कॉन्स्टेबल, जे ह्या हातभट्ट्यांच्या दारूवरती जाऊन पैसे गोळा करतात, ज्यांना सगळं माहीत असतं. यांना कोणालाही अजूनपर्यंत तिकडे हात लावलेला नाही आहे. लोकल फ्लाईंग स्क्वॉडचे लोक तुम्ही सस्पेंड केले. डिव्हिजन फ्लाईंग स्क्वॉड जी आहे, डिव्हिजनल फ्लाईंग स्क्वॉड, ह्याला का सोडलं? हे कोणाचे जवळचे लोक आहेत? यांच्यापैकी कोणावर काय कारवाई करणार नाही? म्हणजे तुम्ही ज्या बाकीच्या सगळ्या लोकांना, तुम्हाला ज्यांना लटकवायचे होते त्यांना लटकवले, परंतु ज्याची मूळ जबाबदारी आहे, ज्याला जबाबदार धरलं पाहिजे, अशा माणसाला तुम्ही हात लावत नाहीये. तिकडच्या SP काय जबाबदार नाही? आपल्याकडे मुंबईत काही गोष्ट झाली तर पहिला कोणाला धरतो आपण? DCPला पकडतो ना. SP कोण विचारत नाहीये की तुम्ही काय केलं, मारलेत कोणाला? ज्यांचा संबंध होता, संबंध नव्हता, अशा लोकांना तुम्ही फक्त सस्पेंड करून आमच्या डोळ्याला पाणी लावायचं काम केलंय. परंतु डिव्हिजनल फ्लाईंग स्क्वॉडचे लोक, महाराष्ट्र फ्लाईंग स्क्वॉडचे लोक, किती केसेस केल्या महाराष्ट्र फ्लाईंग स्क्वॉडने आतापर्यंत त्या डिव्हिजनमध्ये? का त्यांना माहित नाहीये का यांचे ठरलेले हप्ते फक्त मिळाले की तुम्ही काही करा, लोक मेली तरी चालतील? आता हे लोक जे सस्पेंड झालेत ते परत काही दिवसांनी येतील. पण ज्यांच्यावरती मूळ जबाबदारी आहे, या लोकांना तुम्ही कोण हात लावत नाहीये का? आता ते कोणाच्या तरी जवळचे आहेत म्हणून, तिकडं तसा अहवाल गेलाय म्हणून. आणि म्हणून पुन्हा एकदा या निमित्ताने माझी मागणी आहे की पुणे दारू हत्याकांडामध्ये जे लोक मेलेत, त्यांच्या मृत्यूला जबाबदार जे लोक आहेत, जे लोक पुणे पिंपरी चिंचवड या शहरातले ज्यांच्यावरती हातभट्टी रोखण्याची जबाबदारी आहे, या हातभट्टी रोखणाऱ्यांवरती तुम्ही काही कारवाई केलेली नाही. त्यांच्यावरती काय कारवाई करणार हे देखील या प्रस्तावाच्या निमित्ताने आपल्याला सांगायचं आहे. तसं बघायला गेलं तर खूप विषय आहेत, पण मला माहिती आहे की वेळेचं बंधन, ठरावाची लांबी रुंदी एकंदर बघता, आणि माझ्याकडे काय खालून लिहून येत नाही, मलाच वाचावं लागतं, अभ्यास करावा लागतो. म्हणजे सगळे जर आलं असतं लिहून तर बोललो असतो अजून. पण हे 3च विषय मी आत्ता बोलतोय. या 3 विषयावरती सरकारने गांभीर्यपूर्ण विचार करून योग्य ते उत्तर द्यावं. आणि सरकार आजही आपल्या मताशी प्रामाणिक आहे हे दाखवण्यासाठीचा हा प्रस्ताव आहे. उत्तरामध्ये त्याची अपेक्षा आहे. याच्यात जर उत्तरं सरकारने अधिकाऱ्यांना वाचवण्याची जर दिली तर आम्ही असं समजू की हे सरकार देखील ह्या भ्रष्टाचारांच्या मागे उभं आहे. आणि म्हणून माझी मंत्र्यांकडनं अपेक्षा आहे की त्यांनी कृपया अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या भानगडीत जाऊ नये, सरकारची विचारधारा अतिशय स्पष्ट करावी आणि ह्या प्रस्तावाला न्याय द्यावा. आपण एवढा वेळ मला बोलायला दिलात, मला आपण संधी दिलीत, त्याबद्दल आपले आभार मानतो. धन्यवाद. विरोधी पक्षाने झालं की जो प्रस्ताव दिलेला आहे त्या